मी किशोर गोविंद पेटकर, त्यावेळी राहणार मिरज. मी लास्ट इयर बीकॉमला तिथं असतानाच 26/11/1975 रोजी आणीबाणी जाहीर झाली. त्यावेळी जाणीनंतर वातावरण एकदम गंभीर होतं. मोठमोठ्या लोकांना अटक करून ठेवली होती. वाजपेयी साहेब, अडवाणी साहेब. त्यामुळं देशात गावात भीतीचं वातावरण होतं. आमचे काही सहकारी होते, त्यांनी सत्याग्रह करायचं ठरवलं आणि त्यांनी किसान चौकमध्ये सत्याग्रह केला. आणि मी त्यांचं स्वयंसेवक असल्यामुळं मला त्या रात्री पोलिसांनी अचानक उचलून नेलं. त्यामुळे एक घरचं वातावरण माझ्या मनावर एक भयंकर मोठा हे झाला. परंतु त्यात एक जिद्द होती की लोकशाहीसाठी आपण लढतोय आणि त्यासाठी आपण काहीही करायला तयार होतो. आम्हाला त्यांनी माफीनामा मागितला होता. तुम्ही माफी दिला तर आम्ही मला सोडून देऊ असंच म्हटले ते. परंतु आम्ही माफी मागण्यास नकार दिला आणि 61 दिवस मला सांगली जिल्हा कारागृहात शिक्षा झाली आणि नंतर कोर्टात केस चालून मला निर्दोष मुक्तता केली.